तर पुढे आपण प्रवास कंटिन्यू करूया. हे बघा आपण चाललोय आता प्रवासाकडे पुढे. मस्त थंडगार हवा सुटली आहे इकडे. मी एकदम डोंगराच्या टोकाला आहे इकडे एकदम, आणि दोन्ही साईडनी कडा आहे. हे बघा इकडे पण खोल दरी आहे आणि इकडे पण खोल दरी आहे, आणि ही सिंगल फक्त एक वाट आहे, त्याच्यावरूनच आपल्याला जायचं आहे. हे बघा चला. आता जरा बरं वाटलंय वरती आल्यावर, कारण की पूर्ण उभी वाट चढायची म्हणजे थोडं डिफिकल्ट वाटतं. आता ही थोडीशी प्लेन वाट आहे त्यामुळे जरा इझी वाटतंय चालायला. हे बघा इकडे इकडे झाड पडलंय, त्याच्या खाली वाकून जावं लागेल आपल्याला सांभाळून. हे बघा हे बघा त्याच्या खालून वाकून जावं लागेल. या हे बघा हे बघा कडे बघा डोंगराचे, सुंदर असा व्ह्यू आहे हा. तुम्ही नक्की भेट द्या, कारण की कोकणाचं हे गोल्डन व्ह्यू, डायमंड व्ह्यू आयुष्यात एकदा बघावं अशी माझी इच्छा सर्वांना. 5% बॅटरी राहिली आहे. निसर्ग परत बॅटरी चार्ज करतोय. परत 10% झाली बघून व्ह्यू. असंच चालू आहे. बॅटरी डाऊन होते, परत निसर्ग बॅटरी चार्ज करतोय. हे बघा हे असं व्ह्यू बघितल्यावर कोण नाही चार्ज होणार. हे बघा फुल टॉप लेवलला उभा आहे मी कोकणामध्ये, एकदम हाय टॉपला. हिरवंगार कसं गवत आहे, हलतंय, आणि हवा सुटली आहे मस्त. गवत बघा कसं हलतंय एकदम शांत. आता आपण दिगवळ्याचा व्ह्यू बघूया, त्या साईडचा. हा बघा हो बघा वरती आकाश बघा किती सुंदर आहे. असं वाटतंय हात लावावं त्याला. सकाळचं वातावरण, आकाश इकडे असे जमणे लागतात, आणि समोरचा व्यक्ती आपल्याला दिसत नाही, एवढं धुकं असतं ते. आपण सकाळी आपल्याला जर काय तसं वातावरण असेल तर आपल्याला नक्की दिसेल. सकाळी पण आपण येणार आहे इकडे बघायला 6च्या दरम्यान सूर्य सनराईज बघायला. हे बघा आता हे आपल्याला पुढे जायचं आहे चलत. हिरवंगार असं वातावरण आहे पुढे. चला तुम्ही इकडे या, कोकणात नक्की भेट द्या. हा बघा इकडचा व्ह्यू बघा. तो जो स्पॉट आहे ते बंड्याचं नाक बोललं जातं. ते नाकासारखा शेप आहे, त्याला बंड्याचं नाक बोललं जातं. तो बघा बंड्याचं नाक त्या स्पॉटचं नाव आहे. असं वाटतं इथे झोपून जावं. हिरवंगार असं वातावरण आहे इकडे. हो नो. हे बघा हे बघा वातावरण, आणि या साईडला चला मित्रांनो, आपण आता इथपर्यंत पोहोचलो आहे, आणि इथून आपला अर्धा किलोमीटरवरती आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे. दर्शन जवळ आलंय, आणि मी थोडासा दमल्यासारखा झालोय. चलूया आपण पुढे.
भरपूर भरपूर दमाला झालाय. ओ नो. हो चला. ओ नो. आलो आलो मित्र, आवाज देत आहेत, जवळ आलोय. ते पोचले असतील मंदिराकडे. हे बघा सुकी लाकडा जेवण करायला. आज आमचा गाईड आहे आमचा. त्यांचं येणं जाणं इकडे असतं, त्यामुळे त्याला इकडचं सगळं काही माहिती आहे. कुठे फिरायचं कुठे नाही फिरायचं, कशी अरेंजमेंट करायची, ते सर्व काही. चला दे दे दे. चला चला. प्युअर मालवणी बोलता. चला. बाकीचे कुठे गेले? सगळे पोचले. आंघोळी खाली जाऊ का? या गेले काय ते? चला चला. आता मंदिराचं आपल्याला दर्शन होईल मित्रांनो. कॅपॅसिटी संपली आहे. 5% बॅटरी राहिली आहे माझी फक्त. आता उतरत चालली आहे. मंदिराकडे गेले की 50% चार्ज होईल आणि आंघोळ वगैरे फ्रेश झाल्यावरती 100% चार्ज होईल. चला. आता पुढची एन्जॉयमेंट आपण बघूया. आंघोळीचं वगैरे सर्व काही आणि लाकडांची अरेंजमेंट. जंगलामध्ये राहायची जी अरेंजमेंट आहे आणि जी मजा आहे ती वेगळीच असते. आणि जंगलामध्ये पाणी आणि झऱ्याचं पाणी आणि ते बघा दिसतंय तुम्हाला झलक थोडीशी मंदिराची. ते मंदिर आहे आपलं. पोचलोय आपण. ते बघा. बरं वाटलंय. थंडगार वातावरण आहे इकडे वरती मित्रांनो. आणि हो ते बघा बोलतायत कोकणी राजाची चढायला फाटली बोलतायत. काय करणार, आपल्या सबस्क्रायबर साठी सर्व काही. कोण बोलणार आहे कोकणी राजाची फाटली? कोण बोलला? मित्र बोलतायत कोकणी राजाची चढायला फाटली बोलतायत. बांबू बघा केवढा मोठा. हो. पोचलोय आपण मंदिराकडे. चला. जरा पाय पडतोय मंदिरात, नंतर बंद कर. हे बघा आपले भाऊ. हा आपला अभि. आणि हा बघा जॉन सीना इथे उभा आहे. रोशन. मंदिरामध्ये जाऊया. हा आमचा दुसरा गाईड. हा फेमस आहे अभिषेक. अभि गाडीगावकर. मंदिराचं दर्शन करायला सांगतोय. चला. मी बॅग वगैरे ठेवतो. मंदिराचं दर्शन घेऊया. ओ नो, हालत खराब झाली आहे. कोकणी राजाची फाटलेली आहे. फेस पडलेला आहे. बॅग ठेवतो मंदिराजवळ. चला या. हे बघा हे मंदिर आहे आणि बाहेर इकडे तोफा वगैरे ठेवले आहे. मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये नंतर दाखवतो. पहिला आपण दर्शन घेऊया मंदिराचं. हे बघा ठीक आहे. नंतर आतमध्ये जाऊया आपण आंघोळ करून, कारण की आंघोळ वगैरे करून सगळं व्यवस्थितपणे आतमध्ये गेले की चांगलं दर्शन होईल. मग तुम्हाला घेतो आंघोळीला जरा फ्रेश होऊन. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपण आता इकडे मंदिराजवळ पोहोचलो आहे. हे बघा. तर आता आपण फर्स्ट मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर पहिला आंघोळ वगैरे करून जाऊया. आणि आता जस्ट आम्ही चाललो आहे तिकडे झऱ्यावरती. तुम्हाला तिकडे आंघोळ करायला कसं काय आहे आणि ते सर्व तुम्हाला मी दाखवतो. हा बघा इकडे फ्लॅग पण आहे, शिवाजी महाराज. बघा. चला. कोकणी आणि पण आहे आपल्यासोबत. हा बघा. चला चल. आपण आंघोळ करते वेळी आपलं मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही आता अमृतामध्ये आंघोळ करणार आहोत. तिकडे स्पेशली थंडगार आता पाणी असेल. मला वाटतं आता जास्त ऊन नाही आहे, त्यामुळे कमी
कारण जास्त पण गरम नसेल, नॉर्मलच असणार आहे. आणि नॉर्मली आंघोळ करायला तू साबण घेतला काय? हा, साबण नाही घेतला. 1 मिनिट. आणि आम्ही आंघोळ करायला चाललोय. 1 मिनिट. हा, समोर ठेवलाय बघ बॅग मध्ये. हे बघा मंदिर आहे, हे मंदिराचं बॅक साईड. हे आणि हे पण घे, कळशी आणि हांडा पण घे, कळशी आणि तांब्या. हा, हे बघा, हे मंदिराचं बॅक साईड आहे. नंतर मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सगळं दाखवतोय. आता जस्ट आम्ही पोहोचलोय. तर देवदर्शन घ्यायचंय म्हणजे सर्व आंघोळ वगैरे सर्व करून, कारण की शरीर पूर्ण घामाने पूर्ण भिजलंय आणि घामाचा वास येतोय. कारण की वर चढते वेळी पूर्ण 1.5-2 तास वेळ लागलाय. त्याच्यामध्ये फ्रेश झाल्यावरती मंदिर दर्शन आपण घेऊया. आणि दुसरी गोष्ट, आणि साबण वगैरे घेतलाय आंघोळीला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामध्ये खासियत आहे की इकडे गाववाले लोक ची पूजा वगैरे सर्व काही होतं. वार्षिक पूजा होते त्यांचं. इकडे 3 दिवस प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम वगैरे गाववाले इकडचे नरडवेकर आणि डिगवळेकर हे दोघं गाव मिळून इकडे करतात. त्यामुळे या मंदिराचं महत्त्व, भैरवगड हा फेमस आहे. आणि या मंदिरामध्ये येण्याचं एकमेव कारण आणि रिझन म्हणजे नॅचरल एकदम वरती भैरवगडावरती एकदम नॅचरल ठिकाण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला शांतता, आणि तुमचा ग्रुप असेल किंवा तुमच्या ग्रुपमधले मेंबर किंवा तुम्ही फॅमिली सर्व काही तुम्ही येऊ शकता आणि इकडे भेट देऊ शकता. आणि माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन, जेणेकरून तुम्हाला आमचे गायडर वगैरे तुम्हाला सर्व काही इकडचा व्ह्यू किंवा तुम्हाला सर्व ट्रॅकिंग वगैरे सर्व तुम्हाला करून देऊ शकतात. तुम्ही फक्त भेट द्या किंवा व्हॉट्सअप करा, तुम्हाला सर्व अरेंजमेंट मी करून देईन. कारण की कोकणातनं नॅचरल दाखवायचं हे आपलं ध्येय आहे. सर्व काही तुमच्यासाठी. मग कोकणी अन्या पण आहे माझ्या मागून आहे बघा. आता आम्ही इकडे जस्ट मंदिराच्या पाठीमागे अमृत जल आहे इकडे, तिकडे आम्ही आता आंघोळ करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अमृत मला घरी पण घेऊन जायचंय. नंतर मी येणार आहे ते अमृत घ्यायला स्पेशली सकाळी मॉर्निंगला. हा बघा व्ह्यू, मस्त व्ह्यू आहे. तुम्हाला एक मी क्लिप शेअर करतो आता, ती तुम्ही बघा. 15-20 सेकंदाची जी क्लिप असेल. बघा, ही एक पूर्ण नॅचरल आहे एकदम क्लिप, मी तुम्हाला शेअर करतोय. बघा सर्व काही तुम्हाला दिसेल इथे. पूर्ण डोंगर, पूर्ण डोंगरांची कडा, पूर्ण किती लांब डोंगर आहेत बघा, सर्व दिसत आहेत. घोडगे, सोनवडा, कणकवली पर्यंत सर्व आपल्या इथून क्लिअर दिसेल. हा, तर मित्रांनो तुम्ही क्लिप बघितली तर हा व्ह्यू आहे इकडचा. आणि इकडे रस्ता थोडासा एकदम पूर्ण अशी दरी आहे, दरीच्या बाजूने जायचं आहे. त्यामुळे आता गायडर आमचा आता पाठी आहे, त्याने आम्हाला सांगितलंय मी जाऊन या. त्यांनी आम्हाला एकदा सांगितलं पण आहे कसं जायचं आणि कसं काय. ते पाणी भरण्यासाठी त्यांच्यासोबत आपल्याला यायचंय, नंतर ते येतील, तुम्हाला दाखवेन ते गायडर वगैरे. आहे बघा, हो बघा, तो इथून झरा आहे असा डोंगराच्या टोकासून. हे बघा हा व्ह्यू बघा. हा बघा, चला तर आपण जाऊया झऱ्यावर. आपण व्ह्यू बघा, एक पूर्ण कडा एकदम कटोकट चालतोय आम्ही एकदम. कारण की इथून जर काय जरा जरी पाय सटकला तर खाली पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित असं पाय टाकून जायचं आहे. गाव जे नरडवेकर आणि डिगवळेकरांनी हा रस्ता व्यवस्थित केलाय. हा बघा, त्यांचा धन्यवाद मनापासून. हे बघा, ते व्यवस्थित असं केली आहे वाट त्यांनी चालण्यासाठी. हे बघा, आता हे बघा आपण इकडे पोहोचलो आहे. हा बघा, हा झरा आहे इकडे. तिथे म्हणजे पूर्ण थंडगार झऱ्याचं पाणी आहे, पूर्ण डोंगरातून येतं वरून. आणि ते आपण आता इथे भेटणार आहे आपल्याला. हे बघा, हे बघा, आता घे
खाण्याची भरायला घे. आता आम्ही आता इथे आंघोळ करणार आहे, तर आंघोळ करून मग तुम्हाला आम्ही परत भेट देतो. थँक्यू. नमस्कार मंडळी, आता मी आता आंघोळ करतोय. मंदिरात जायच्या प्लॅनिंगनुसार पूर्णपणे आंघोळ वगैरे करून जातोय. थंडगार पाणी आहे, त्या अंगावरती ओतायचं म्हणजे एकदम फिलिंग एकदम अशी बर्फासारखी बर्फ पाणी हातामध्ये घेतला होतं वाटतंय. तरी पण आंघोळ तर करावीच लागणार. त्यासाठी करूया आंघोळ. तिकडे मोबाईल वगैरे ठेवलंय सगळं. आता आपण जस्ट आंघोळ करून आलोय आणि आता आपण देवदर्शनाला जाऊया. तर आपलं हे मंदिर आहे इकडे, तर आता दर्शन घेऊया आपण. तर नॉर्मली दर्शन करते वेळी स्टार्टिंग इथून चालू करूया. बघा, या मंदिरामध्ये प्रवेश केलाय मी जस्ट. आणि इकडे भरपूर अशा घंटा वगैरे लावलेल्या आहेत आणि मस्त मंदिर आहे. आणि हा छोटा गाभारा आहे आतमध्ये. हे बघा, आपण इकडे पहिले अगरबत्ती वगैरे लावूया. मंदिरामध्ये शांतता आहे एकदम. आपण पट्टी लावूया. आणि पाया पडून घेऊया आपलं भैरवनाथाकडे. आणि भैरवनाथाला प्रार्थना आहे की आमच्या कोकणी राजा चॅनल हा भरभराटीने लोकांना आवडू दे आणि सर्वांना सपोर्ट करू दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊ दे. बस. आणि हे मंदिर तुम्ही बघता इकडे, इकडे भैरवनाथ देवस्थान केलेलं आहे इकडे. आणि छोटासा गाभारा बनवलाय. आणि त्यानंतर इकडे त्याच्या बाहेर इथे अजून एक छोटासा असा गाभारा बनवलाय त्याच्या आतमध्ये असा. त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊन त्याच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश नाही करू शकत. तुम्हाला जर का नॉनव्हेज वगैरे खाल्लं असेल तर तुम्ही ते आंघोळ वगैरे करून व्यवस्थित सर्व काही त्यानंतर तुम्ही प्रवेश करू शकता. नाहीतर तुम्ही साईडनी इकडे सर्व काही अरेंजमेंट केलं तुम्हाला दाखवतो मी. या इकडे तो नॉर्मली नॉनव्हेज खाऊन किंवा असं डायरेक्टली जाऊ नये. आणि हा जो बाहेरचा गाभारा आहे त्याच्यामध्ये स्पेस बनवली आहे इकडे मंदिरामध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे सर्व भांडी आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 लग्न होतील एवढी भांडी आहेत. बघा, परात, चमचा, सर्व काही भांडी ठेवले इकडे. भांडी दाखवा त्यांना. आणि मोठमोठे टोप जे लग्नाला लागतात ते मोठे मोठे टोप आहे. कारण की या मंदिरामध्ये पूजा वगैरे होते त्यावेळी हे सर्व सामग्री त्यांना यूज होतं. बघा, हांडे किती आहेत बघा. सर्व काही मोठ्या बालड्या वगैरे, समई वगैरे सर्व काही आहे इकडे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, हा पूर्ण रॅक आहे इकडे. त्यांनी रॅक बनवलाय भांड्यांसाठी स्पेशल. हा बघा, ह्याच्यामध्ये तांब्या पितळ्याची भांडी, जुनी भांडी, कढई वगैरे, समई वगैरे सर्व काही त्यांनी ठेवलंय इकडे. आणि बघा, इकडे सर्व भांड्यांचा पूर्ण रॅक आहे. आणि इकडे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्यांना वंदन करूया आपण. आणि त्यानंतर मित्रमंडळी इकडे त्यांनी एक पेटी ठेवली आहे.
त्यांचं मंदिराचं पर्सनल सामान म्हणून सेफ्टी म्हणून त्यांनी पेटी ठेवली आहे. त्यानंतर इकडे त्याच्याच बाजूला इकडे आम्ही म्हणजे राहायचं ताडपत्री घालून त्याच्यावरती म्हणजे आमच्या बॅगा वगैरे आम्ही नाईटला थांबलो इकडेच मंदिरामध्ये झोपलेलो. ते मंदिरामध्ये झोपून नंतर आम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून नंतर सर्व काही पुढे प्लॅनिंग केली. इथेच आम्ही स्टे केलेला. इकडे चाय वगैरे सर्व काही बनवलेलं आम्ही. हे बघा हे, आणि हे असं फायनल लुक आहे मंदिराचं. तुम्ही बघून घ्या. हे बघा आतमधलं बघितलं. आता मंदिराच्या बाहेरचं आपण बघूया कसं काय अरेंजमेंट आहे ते. आता जस्ट मी मंदिराच्या बाहेर आलोय. तर मंदिराच्या बाहेर तुम्ही लुक बघू शकता. हे असं लुक आहे. हे बघा ओम स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे. आणि ह्या मंदिरासमोर आपल्याला 2 तोफा बघा 2 तोफा ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. शिवाजी काली सेम टू सेम शिवाजी महाराजांसारखे आहेत. ज्यावेळी यूज व्हायचे त्यासारखेच आहेत. आणि वरती शिवाजी महाराजांचा फ्लॅग लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. सल्यूट आहे. आणि दुसरं इकडे ह्या साईडला आपलं देवस्थान आहे. हे दीपज्योती बनवली आहे इथे समोर. आणि ह्या साईडला इकडे आपलं वडाचं झाड आहे इकडे. आणि ह्या रोडने जो हा रोड आहे मंदिराच्या लेफ्ट साईडने गेला आहे तो डिगळवाडीला गेला. डिगळवाडीचे मानकरी गावकरी जे आहेत ते इकडे मंदिरामध्ये येणं जाणं असतं. त्यांची पूजा वगैरे असते ते इकडे करतात. आणि जस्ट मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकता. या मंदिराच्या समोर इकडे हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे इथे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा छोटस आहे. बघा जय हनुमान वरती फ्लॅग लावलेला आहे. सेम असं आहे. आणि मंदिराच्या असंच आपण राईट साईडला गेलो तर तुम्ही बघू शकता इकडे एक मोठं झाड आहे. त्या झाडाखाली आम्ही स्टे केलेला. मस्त असं वातावरण दिवसा रात्री मस्त शांत असं फील वाटतं. तुम्हाला तर माहिती असेल झाडाखाली राहायचं आणि ते पण एवढं मोठं झाड आहे त्याखाली स्टे करायचं म्हणजे वातावरण बघा तुम्ही. हे बघा हे झाड आहे इकडे राईट साईडला. फुल्ली नॅचरल वातावरण आहे इकडे. हे बघा आम्ही रात्री इथे स्टे केलेला. इकडे तुम्ही डिस्को डान्स पार्टी वगैरे जे काही आहे तुम्ही इकडे करू शकता. नाईट स्टे केला असेल तर एन्जॉयमेंट. आणि इकडे छोटीशी चूल केलेली आहे आम्ही. आणि हे मोठं झाड आहे इथे बघा. भरपूर जुनं झाड आहे. त्या झाडाखाली तुम्ही स्टे करू शकता. इथे खाली सर्व काही तुम्ही इथे हा बघा केवढा परिसर आहे. आणि ते समोर मंदिर मोठं झाड आहे बघा. हे बघा त्याच्या सावलीमध्ये झोपायची मजाच वेगळी असते. हे बघा. आणि त्यानंतर आपल्या मंदिराच्या मागची बाजू बघूया आपण. हे इकडे एंट्री गेट आहे. आणि इकडे लिहिलं आहे भैरवगड आणि मंदिर परिसरात मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवावा. मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचं मद्यपान वगैरे आणि कुठलंही म्हणजे स्वच्छता म्हणजे मंदिरात परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. ते त्याने असं बोर्ड लावलाय. ते तर आपण पालन करतो. आणि त्यानंतर हे बघा हे मंदिराची मी आता राऊंड मारतो एक मंदिराचा. तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा जसं आपलं कोकणातलं घर असतं त्याप्रमाणे मंदिराची रचना केली आहे. मस्त कौलारू घर आहे. असं वाटतं की आपलं घरच आहे स्वतःचं. मस्त वाटतं. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही मंदिराचा. हे बघा बॅक साईडचा. आणि त्यानंतर मंदिराच्या मागून आपण पाण्याचं जरा तुम्हाला दाखवलं. आंघोळीला गेलो किंवा पाणी तुम्हाला आणायचं असेल पियायचं वगैरे अमृत जल आपलं ते तुम्हाला इकडून गेल्यावरती ह्या वाटेने तुम्हाला गेल्यावरती 200 मीटरवरती तुम्हाला ते भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट आता इथून आपण राऊंड मारून सर्कल आता परत आपण गणपती आपलं मंदिराच्या समोर चाललोय. हे बघा मस्त नॅचरल वातावरण आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आलो आपण मंदिराच्या समोर. हे बघा तोफा वगैरे सर्व इथे आलो आपण. हे मंदिराचं आहे आपलं. तुम्ही या नक्की भेट द्या. आणि कोकणी राजा व्लॉगला सबस्क्राईब करा शेअर करा. मोस्टली आपले जे
व्हिडिओ बघतात त्यांनी सर्वांना सबस्क्राईब करणं विसरू नका. सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून मी जे काय आता नवीन व्हिडिओ सोनवडे गावातले आले किंवा अजून आता मी डिगवळा नरडवा साईडला आहे किंवा अजून जे काही मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असतील ते तुम्हाला माझ्यामार्फत तुम्हाला लगेच शो होतील. थँक्यू. तर मित्रांनो, कोकणी राजा बघा आता लाकडा आणता आणि पाठी रोशन गाडी हा दोघ जण आहोत. नमस्कार. हा बघा आमचा गाईड आहे पाठीमागे, लाकडं आणायला सांगतोय स्पेशली. आता आम्हाला सकाळचं नाश्ता, रात्रीचं जेवण, दुपारचं जेवण हे सगळं बनवायचं आहे. त्यामुळे सगळी आता तयारी करतोय आता. आणि पुढे जेवण बनवते वेळी आता आमचे दुसरा पण आहे तिकडे गाईडर, त्याला मदत थोडीफार. कोकणातली एन्जॉयमेंट करायला या नक्की. म्हणजे बघ आता दुसरा गाईडर आपला आहे, जेवण बनवणारा आचारी स्पेशल आहे. लाकडं कुठे ठेवू? हा बघा दुसरा गाईड. आणि इकडे चुला आणि इकडे मंदिर आहे बघा. आता आपण लाकडं तर आणली आहे. आता आपण चाललो आहे पाण्याची सोय करायला. मी तुम्हाला बोललो निसर्गरम्य वातावरणामध्ये जे अमृत आहे, जे डोंगरातून येतं ते अमृत आपण घ्यायला चाललो आहे. कळशी घेऊया. चला या. हा चला, पाणी भरायला चाललोय. तुम्ही तिकडे जो सीन बघाल पाण्याचा एकदम डोंगरामध्ये, तो एक नंबर आहे. म्हणजे गायडर सोबत आहे अभिषेक गाडी. हा बघा अभ्याकोर आहे अभिषेक गाडी. हा चला. तर इकडे आम्ही टोटल 4 जण आहोत. तर जंगलामध्ये जे पाणी आणायची सिस्टम आहे, आपल्या घरी जे नळाचं पाणी येतं, नळ चालू केलं की डायरेक्ट तोंड धुवा, भांडी घासा, जेवण करा. इकडे तसं नाही आहे. इकडे झऱ्याचं पाणी एकदम नॅचरल. इकडे बिसलरी झक मारते, सर्व काही एकदम, त्यांची काहीच व्हॅल्यू नाही याच्यासमोर. कोकणातलं एक नंबर पाणी टॉपला एकदम. आम्ही डोंगराची आलोय, इकडचं पाणी आता चाललोय आम्ही घ्यायला. इकडे हांडा घेतला एक, आणि आता थोडं खाली जावं लागेल आम्हाला. मला वाटतं 100-200 मीटर वरती आहे ते खाली. आणि परत तो हांडा आहे आम्हाला वरती एवढा परत चढवायचा आहे. तर त्यासाठी सगळं खटपट चालू आहे आमची. त्यानंतर आम्ही जेवण बनवणार आहे. गोळी डाळ, भात आणि पापड वगैरे सर्व आम्ही अरेंजमेंट केलेली आहे. ते सर्व करणार. नंतर जेवायला बसणार आहे. आणि नंतर अजून आपलं भाजी. अरे हा, बटाट्याची भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलंय, ते नंतर आपण टाका. आता आठवण केली आहे कोकणी आणग्यानी, ती एक करूया. आणि सर्व काही अरेंजमेंट आमचे अभिषेक घाडी आचार्य आहे तिकडे, घोडके सोंगड्याचे फेमस. त्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पुण्यामध्ये आचार्य होते ते मोठे. बघा चाललोय आम्ही खाली. आणि इकडे पण एक सीन आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. हा, गायडर बोलताय तिकडचं खालचं सीन दाखव. एक नंबर सीन आहे. बघा हा, बघा सीन बघा, एक नंबर. हा बघा, इकडे आम्ही आता खाली झरा आहे पाण्याचा. आणि तिकडून डोंगरातून जे ते वरची डोंगर आहे, वाट बघा कशी आहे. पूर्ण गवताची वाट आहे इकडे, थोडीशी वाट आहे इकडे. आणि पूर्ण खाली असं दरी आहे. त्या दरीच्या कडेकडेने आम्हाला चालत जायचं आहे. जरा जरी पाय स्लिप झाला तर खाली पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला व्यवस्थित जावं लागेल. हे बघा, त्या डोंगराच्या वरून म्हणजे टॉपलाच आहे आम्ही. तेच ते टॉपला जे पाणी येतं तिथे आम्हाला जस्ट पहिलं पाणी आम्हालाच भेटणार आहे. पहिलं जे कोकणातलं जे सगळं एकदम निव्वळ पाणी तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, आता आम्ही चाललोय खाली. हा बघा, सगळे चाललेत व्यवस्थित. गायडर पुढे आहेत, कारण की ते रस्ता दाखवत आहेत. कारण की पुढे शक्यता पडण्याची असल्यामुळे असं इकडचं नडवेकर आणि डिगवळकरांनी रस्ता व्यवस्थित ठेवलाय. बघा, साईडचे गवत वगैरे सर्व त्यांनी व्यवस्थितपणे कापून जागा पण त्यांनी अशी व्यवस्थित अशी केली आहे. हे बघा,
त्यांना याबद्दल थँक्यू मनापासून. कोकणी राजा ब्लॉग करून त्यांना धन्यवाद. आणि हे बघा, हा इकडचा व्ह्यू बघा. मी एकदम कसा कापावरती उभा एकदम साईडला. हा बघा, हा व्ह्यू बघा तुम्ही. इकडचं पाणी कसं असेल आणि कुठल्या नॅचरल आपण पाणी पिणार ते तुम्ही बघा. हा बघा सीन. हा बघा, हे बघा तिकडे चाललेत. हे बघा तिकडे पोचले. हे बघा, आता आपण पण चाललोय तिकडे. सांभाळून जायला पाहिजे. डिगवळेकर आणि नरडवेकर या गाववाल्याने इकडे चांगलीच व्यवस्था केली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. व्यवस्थित सर्व केलं आहे. सेफ्टी सर्व ठेवली आहे. त्यामुळे इकडे राहायचं जे मजा आहे ती वेगळीच आहे. ते बघा, कोकणी राजा आपला कोकणी अन्या इकडे पोचलाय. हे बघा पाणी, वरून ते पाणी येते वाहत. आणि हे जस्ट पाणी इथे आता आम्ही भरायला आलोय. आता पाणी भरतोय कोकणी अन्या. आणि हे पूर्ण पाणी इथून असं वाहत जातं खाली. ते नंतर हे अमृत ते सगळ्यांना भेटतं नंतर. पाणी भरपूर बोलतोय आणि भरपूर थंड आहे एकदम फ्रीज सारखं. हा एक घ्या अंडा. आता इथून पाणी भरायचं आणि परत वरती आपल्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आणि तिकडेच जेवण वगैरे सर्व करायचं आहे. इकडे वातावरण बघा कसं आहे. इकडचं पूर्ण हिरवगार वातावरण आहे. हा पूर्ण असा पाट गेलाय खाली. आता इथे पाणी भरतोय तर इथून असा पाट पूर्ण पाण्याचा वाहत गेलाय खाली. हे सर्व पाणी खाली जातं डोंगराच्या खाली असं. आता आपण पाणी भरूया आणि वर चढूया. नमस्कार मित्रमंडळी. आता आपण मी सांगितल्याप्रमाणे या आपलं डोंगरातलं अमृत जल आता मी घरी घेऊन चाललोय आईला. आणि ते अमृत जल टेस्टिंग करायसाठी हे अमृत जल घेतलंय घरी. त्यामुळे हे नशीबवाल्यांनाच भेटतं निसर्गाच्या सानिध्यात. त्यामुळे हे मी घेतलंय आता आणि ते आता घरी मी आईला देणार आहे. थँक्यू. तर माझ्याकडे कॅमेरा आहे म्हणून मी आता कळशी घेतोय. कोकणी आणि बघा भरतोय निसर्गाचं अमृत भरतोय कळशीमध्ये. हे बघा कोकणातलं अमृत. गायडर बघताय बरोबर भरतोय की नाही. काय चूक झाली तर लगेच सांगणार असं नाही भरायचं म्हणून. पाणी जरा पण हलवायचं नाहीये, नाही तर ते पाणी गढूळ होतं. वरच्या वर अलगद पाणी भरायचं असतं. ते बघा हा गायडर त्याला सांगताय. तर कळशी घेतली आहे मी. अरे आता हे सगळं चढायचं आपलं जेवढं आलो खाली तेवढं. हे बघा चलो चलते रे. सांभाळून पाय टाकायचा इकडे. गायडर बोलताय नाही तर हांड्यासकट खाली जायला होईल डायरेक्ट घरी. हा हा एक गायडर पुढे आहे सेफ्टीसाठी आणि एक गायडर पाठी राहिलाय. हे दोन गायडर जे आहेत ते मोस्टली मी कुठेही गेलो तर त्यांना सोबत नेतो. कारण की त्यांना इकडचं सर्व काही कोकणातले जे दृश्य आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांना भरपूर माहिती आहे. आणि हा कोकणी आणि बघा अंडा घेतला डोक्यावर आणि आम्ही आता चलतोय. हे पाणी जर काय तुम्ही प्याल तर तुम्हाला असं वाटेल की स्वर्गाचं अमृत पितोय. त्यामुळे तुम्ही इकडे अमृत प्यायला नक्की या. देवानी भांडणं केली अमृतासाठी, पण इकडे तुम्हाला भांडणं करायची गरज नाही. फक्त कोकणी राजा व्लॉगला व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला अमृत आमच्या गायडरद्वारे तुम्हाला इकडे देण्यात येईल. हा दमायला होतंय. काल पण माझी अशी अवस्था झाली फाटलेली. जरा हे चढती आपल्याला सहन नाही होत. हे गायडर लोकांना हे दिवसातनं 50 फेऱ्या मारल्या तरी त्यांना काहीच नाही वाटत. 2-2 अंडे घेऊन ते मारतात. त्यांच्या स्टॅमिनाला सल्यूट आहे. माझी कळशी घेऊन फाटते वर चढायला. हो हो हो. पूर्ण उभी वाट आहे.
जसं विहिरीत एकदम एक प्रकारचं उतरतं त्याप्रमाणेच आहे. हा. अरे बाबा हो, मला वाटतं ह्या पाण्याने जेवण बनवलं तर असं वाटेल हे जगातलं सगळ्यात बेस्ट जेवण असेल. हे बघा, आलो आपण मंदिराजवळ. हो नो. इकडे बघा मंदिराची भांडी बघा. इकडे आता अमृत पियाची वेळ आहे बसून. आणि घरी आईला पण घेऊन जायचं आहे बॉटल मधून. हे बघा, मला परत कंटिन्यू करतो. हा बघा, हा व्ह्यू बघा मंडळी. सकाळचा मॉर्निंग व्ह्यू आहे, एक नंबर असा सुंदर. जस्ट मंदिराच्या बाजूलाच आहे हा. हाय मित्रमंडळी, आम्ही आता चाललोय घरी. हा बघा सकाळचा व्ह्यू बघा. आम्ही भैरवनाथाचा आशीर्वाद घेऊन नरडकवळ डिगवळेकर यांचं मंदिर स्थानाचा आशीर्वाद घेऊन आता घरी चाललोय आम्ही. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा आमचे मित्र पण चालले आहेत, ते बघा तिकडे पुढे पण आहेत. आणि हा व्ह्यू बघा. चल कुसन, हा बघा एक नंबर. अरे हा व्ह्यू बघा आहे सॉलिड एकदम. तो बघ हा बघा व्ह्यू बघा. ते बघा इकडे भाऊ वगैरे मध्ये थांबलेत. हा व्ह्यू बघा तुम्ही सकाळचा, एक नंबर असा व्ह्यू आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही या गवताच्या पाठी बघा कशा हालताय. हे हा बघा एवढं हवा आहे इकडे. हे बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. दर्शन घ्या या निसर्गरम्य वातावरणाचं. भैरवनाथाचं दर्शन घेऊन तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा पण आनंद घ्या. एक नंबर आहे. हे बघा. आणि इकडे साईडला खोल दरी आहे, इकडे सांभाळून चढावं लागतं. हे बघा बघू शकता. आणि माझे मित्र बघा, ते बघा भाऊ गायडर वगैरे पुढे आहे. सर्व काही आमची मित्रमंडळी. ते बघा वाढ बघा कशी आहे. मस्त हिरवंगार असं वातावरण आहे इकडे. हे बघा निसर्गरम्य वातावरण एकदम फुल एन्जॉयमेंट. परशुराम भूमीच्या या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही नक्की भेट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ढगाला जसं चाळण पडली आहे त्याप्रमाणे सर्व ऊन सर्व खाली पडतंय, त्याप्रमाणे आहे सर्व. हे बघा. नमस्कार मित्रमंडळी, जस्ट आम्ही आता चाललोय घरी. हे बघा आमचं भैरवनाथचं दर्शन झालेलं आहे, तर आम्ही आता चाललोय. जे मित्र वगैरे भाऊ वगैरे गायडर वगैरे सगळे चाललोय आम्ही घरी. हे बघा. चला बाय, मग खाली भेटूया. लास्ट फायनल भैरवनाथ गडाचा एक्झिट झालेला आहे. आम्ही रोडला टच झालोय. आता आम्ही घरी चाललोय आपल्या. आणि आम्हाला पिकअप करायला पण आले आहेत आमचे गावकर. आणि जस्ट हा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि तिकडे डॉगला घेऊन चाललाय आमचा स्पेशल छोटा डॉग होता मोती. चला थँक्यू. व्हिडिओ बघा नक्की. नरडवेकर आणि डिगवळेकर यांनी जे देवस्थान जपून ठेवलं आहे त्याचं जे आपण व्हिडिओ बनवला तो तुम्हाला कसा वाटला ते कळवा.
आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना पण तुमच्या कळवा की कोकणातला आपला कोकणी राजा हा आता आपला कोकणातले जे काही रत्न आहे ते तो शो करणार आहे ते तुम्ही बघा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. थँक्यू.